आजच्या व्हिडिओमध्ये ना बाहीला जॉईंट कसा द्यायचा तेच मी तुम्हाला आज दाखवते। तर अशा पद्धतीने बघा, अस्तरची बाही आहे तर ती व्यवस्थित कट करून घेतली। जर आपल्याला 1.5 इंच ते 2 इंच मला जॉईंट पाहिजे होता, तर त्यासाठी मी 2.5 इंचाची अशा पद्धतीने जेवढी राहिली होती तेवढी पट्टी घेतलेली आहे। आणि ती आधी ब्लाऊज जो बरोबरच होता बरोबर साईडने ठेवून खालच्या साईडला फोल्ड करून परत एक टीप टाकली। नंतर दुसऱ्या साईडच्या दोन्ही साईडच्या बाही घेतल्या। परत कोण कोण काय करतात की एका साईडला जॉईंट देतात, परंतु मी एका साईडला कधी जॉईंट देत नाही। मागच्या किंवा मागच्या मोंड्याला शक्यतो एका साईडला जॉईंट देतात, परंतु मी दोन्हीकडनं अर्धा अर्धा जॉईंट देत असते। मी एका साईडने कधी जॉईंट देत नाही। आणि अशा पद्धतीने मी अस्तरला जो आहे तर तो जॉईंट देऊन घेतला। त्यातीलच एक बाही कशा पद्धतीने रेडी करायची तर तुम्हाला दाखवते। एक बाही कट करून व्यवस्थित मधोमध फोल्ड करून बाजूला काढून घेतली आणि मेन फॅब्रिक आहे तर ते बरोबर ठेवलं। त्यावरती ही अस्तरची बाही आहे तर ती ठेवून घेतली, टीप टाकून घेतली, पाव इंच शिलाई मार्जिन सोडलं, छोटे छोटे कट दिले आणि वरून परत अस्तरच्या साईडने बाहीला दाबटीप टाकली। यानंतर वरच्या साईडने घेतलं, अस्तर खालच्या साईडनं गेलं आणि परत एक बाहीच्या साईडने एक दंडघेराच्या साईडने टीप टाकून घेतली आणि यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते आपला हात ठेवून व्यवस्थित असं स्टिच करून घेतलं दोन्ही साईडने आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकलं। अशी एक बाही रेडी झाली। रेडी झाल्याच्या नंतर बघा, व्यवस्थित पुढच्या आर्मोलचा कटिंग करून घ्यायची आणि जी आपण जो जॉईंट दिलेला होता का परत एक त्यावरती टीप टाकून घ्यायची, जेणेकरून काय होतं मोंड्यामध्ये ब्लाऊज हा खेचल्याच्या नंतर काय होतं वरच्या वर जर जॉईंट असेल तर अशा पद्धतीनं तो जॉईंट निघतो आणि मग तिथे उसवल्यासारखं होतं। माझ्या बाबतीत 1-2 कस्टमरला झालं होतं, तर तेव्हापासून मी अशी काळजी घेते। परत जॉईंट केल्यापासून परत एक वरून टीप टाकते आणि जी लेस होती ना तर ती मधोमध मी फोल्ड केली आणि मधोमध फोल्ड केल्याच्या नंतर दुसऱ्या बाहीसाठी एक ठेवून घेतली आणि अशा पद्धतीने बाहीला लेस लावून दोन्ही बाही मी अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही रेडी करून घेतली। तर आणि हो, दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा असाच जॉईंट दिला। जॉईंट दिल्याच्या नंतर परत एक टीप टाकून घेतली। अशा आपल्या दोन्ही बाही रेडी झालेल्या आहेत। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चलो बाय, टेक केअर।